Hello student. In this part, talking about the outbreeding device. In this outbreeding device, controversies to ensure the cross-pollinations. Last video, we are also seen in a inbreeding device, controversies to ensure the self-pollination. But in this video, we are also studying a outbreeding device. It is controversies to the cross-pollinations. It avoids self-pollinations. The outbreeding device are special adaptations in flower to achieve cross-pollinations and avoid the self-pollination. म्हणजेच काय ह्या प्रोसिजर्स मध्ये सर्वात महत्वाचं एक अडॅप्टेशन्स आहे असं फ्लावर मध्ये की जे क्रॉस पॉलिनेशनच प्रेफर करणार आहे, सेल्फ पॉलिनेशन्स अवॉइड करणार आहे. Most of all the adaptations which seen in the first one is also known as the unisexuality or declining. एक्झॅक्ट मॉडिफिकेशन्स कसं असेल, अडॅप्टेशन्स कसं असेल, प्लांट मध्ये फ्लावर मध्ये अरेंजमेंट असेल की इट इज कॉन्ट्रीवर्सेस टू इन्श्युअर द क्रॉस पॉलिनेशन. एनी हाऊ कंडिशन्स ऑल फ्लावर प्रेफर्ड द क्रॉस पॉलिनेशन्स. मग क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी प्लांट मध्ये मॉडिफिकेशन्स असेल, अडॅप्टेशन्स असेल की एनी हाऊ कंडिशन्स दे आर अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन नाही झालं पाहिजे की इन बिटवीन प्लांट दे हॅव ट्रान्सफर्ड पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑफ द सेम प्लांट और सेम फ्लावर. हे अवॉइड करायचं आहे. त्याच्यासाठी अडॅप्टेशन्स कसे असतील हे बघू आपण. द फर्स्ट वन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द युनिसेक्शुअलिटी और डिक्लिनिंग. मग काय आहे युनिसेक्शुअलिटी? The flowers are unisexual. Maybe flowers, male flower or female flowers. Example आहे पपया and mulberry. Mulberry म्हणजे मराठीमध्ये आपण तुतीचं प्लांट म्हणू त्याला. जे सेरिकल्चर्स मध्ये यूज केलं जातं, इट इज द मलबेरी प्लांट. सर्वात पहिले मॉडिफिकेशन्स काय असेल? फ्लावर्स आर डेव्हलप इन युनिसेक्शुअल. ओनली वन गॅमेट्स आर प्रेझेंट इन दिस फ्लावर. मेल फ्लावर, फिमेल फ्लावर. मग काय होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन इट इज नॉट पॉसिबल. इट मे बी प्लांट आर डायोसियस, बियर्स मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट प्लांट. आणखीन एक मॉडिफिकेशन्स आहे, प्लांट डायरेक्ट सेपरेटच करायचे. डायोसियस, मेल प्लांट सेपरेट, फिमेल प्लांट सेपरेट. इट इज नॉट पॉसिबल टू द सेल्फ पॉलिनेशन्स. किंवा युनिसेक्शुअल, जरी एका प्लांटवर दोन कलरचे फ्लावर्स आहेत, मेल फ्लावर वेगळे, फिमेल फ्लावर वेगळे, क्रॉस पॉलिनेशनच करावं लागेल. इट इज अवॉइड फॉर द सेल्फ पॉलिनेशन्स. The plant may be monoecious. It bears male and female flower on the same plant. Example मध्ये आहे मेज, मकाचं प्लांट, कॅस्टर and cucurbita. कॅस्टर म्हणजे एरंडीचं झाड, and cucurbita. Like example this. It is the maize plant. First will be diagram. Upper side tassel, it is also present the male flower, only one male flower, and lower side, this is the exile of the leaf, it is the female flower in maize. Second example सांगितलं होतं आपण castor. This is the third diagram will be castor. They are also produce the unisexual flower, male flower and female flower. And third one, cucurbita. It means आपण त्याला का मराठीमध्ये काकडीच म्हणू, कुकुरपिटा. दोन टाईपचे फ्लावर आहेत काकडीमध्ये पण. इट्स मिडल डायग्राम. दिस इज द ओहरी प्रेझेंट. इट इज द फिमेल फ्लावर.
This is the large one, it is the female flower, and this is the small, it is the male flower. Okay, it is the unisexuality. But as flower, as unisexual, self pollination is not possible. युनिसेक्शुअल फ्लावर असला ना सेल्फ पॉलिनेशन शक्यच नाहीये, बिकॉज ओनली वन गॅमेट आर प्रेझेंट्स इन दिस फ्लावर. एक तर मेल फ्लावर मेल गॅमेट्स असेल, मीन्स अँड्रोशियम प्रेझेंट असेल किंवा गायनोशियम प्रेझेंट असेल, शक्यच नाहीये. इट इज नॉट पॉसिबल टू द सेल्फ पॉलिनेशन. आपल्याला काय करायचं होतं, कॉन्ट्रीवर्सेस टू द इन्श्युअर क्रॉस पॉलिनेशन, अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. मग सर्वात पहिलं अडॅप्टेशन्स काय करेल, फर्स्ट अडॅप्टेशन, प्लांट्स विल बी डेव्हलप युनिसेक्शुअल फ्लावर. इट इज द मॉडिफिकेशन्स ऑफ द फ्लावर. फ्लावर मध्ये मॉडिफिकेशनच असं केलंय की इट इज नॉट पॉसिबल टू द सेल्फ पॉलिनेशन. द पोलन ग्रेन आर ट्रान्सफर्ड टू द सेल्फ फ्लावर टू द स्टिग्मा. त्याच फ्लावर मधले पोलन ग्रेन त्याच स्टिग्मावर डिपॉझिट्स होणार आहे, शक्यच नाहीये. इट इज ओनली युनिसेक्शुअल फ्लावर. इट इज द फर्स्ट अडॅप्टेशन. ओके. द सेकंड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेल्फ स्टरलिटी और इनकम्पॅबिलिटी. आता ह्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन आहे, सेल्फ स्टरलिटी. द पोलन ग्रेन ऑफ फ्लावर्स डू नॉट जर्मिनेट on the stigma of the same flower, is called as the self sterility. Example, tobacco, tea plant and orchid plant. This is the diagram of the orchid plants. Orchid plant. Anyhow conditions, समजा हे फ्लावर आहेत, बायसेक्शुअल फ्लावर जरी असेल, इथे युनिसेक्शुअल फ्लावर नसेल, इथे बायसेक्शुअल फ्लावर्स also present. Both gametes are also present. Androeciums are present and gynoeciums are also present. Androeciums are mature pollen grain. The pollen grain are transferred with different agency, like wind, water, insect कोणामार्फत किंवा self transport होईल. They are deposited on a stigma. But the same flower of the pollen grain, same plant of the pollen grain, do not germinate on the stigma of the same flower, is called as the self sterility. Example, tobacco, tea and orchids. म्हणजे ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशनच असं केलंय की स्टिग्मावर सेम प्लांटचा पोलन ग्रेन जर्मिनेटच होणार नाहीये, पोलन ट्यूब फॉर्मेशन करणार नाही, फर्टिलायझेशनच होणार नाही. एका एन्झाइम्स मुळे होतं हे. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, सेल्फ स्टरलिटी म्हणलेलं आहे. एक्झॅक्ट एन्झाइमचं नाव पुढे सांगेल मी. और इनकम्पॅबिलिटी, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इनकम्पॅबिलिटी. त्या आपल्याला फक्त एवढं एन्झाइम्स पेक्षा आपल्याला एवढं महत्व आहे, व्हॉट इज मीन बाय सेल्फ स्टरलिटी. द पोलन ग्रेन ऑफ द फ्लावर इज डू नॉट जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, इज कॉल्ड ॲज द सेल्फ स्टरलिटी. एक्झाम्पल, टोबॅको, टी प्लांट अँड ऑर्किड प्लांट्स. ओके. द थर्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डायकोगॅमी. Dichogamy means it many bisexual flower, anther and stigma mature at the different times. It is also called as the dichogamy. म्हणजे आता बायसेक्शुअल फ्लावर आहे, पण मॉडिफिकेशन्स कसं आहे बघा. इन बायसेक्शुअल फ्लावर both gamete mature at the different types. It is also called as the dichogamy. म्हणजे काय, अँथर मॅच्युअर झाला, फर्स्ट मॅन्थर मॅच्युअर झाला, पोलन ग्रेन डस्टेड झाले, पण त्यावेळेस स्टिग्माच मॅच्युअर नाहीये, पोलन ट्यूब जर्मिनेशनच होणार नाहीये. किंवा पहिले स्टिग्मा मॅच्युअर झालाय, अदर टाइप्स ऑफ पोलन ग्रेन आर ऑल्सो डिपॉझिट, दे गेट germinate pollen tube and fertilization take place, and then
In between flower, anther are mature dusted pollen grain. It is not possible to self pollinations. It is also called as the dichogamy. म्हणजे काय, एक bisexual flower आहे पण both gametes are mature at the different time. It is also called as the dichogamy. In between dichogamy, they are divided into two parts. Dichogamy दोन parts मध्ये आहे. First, prot andry. Pro means before, andry. The anther mature first than the stigma of the same flower. It is here pollen grains carried over the stigma of another flower. प्रोट अँड्री म्हणजे पहिले अँड्रोशियम मॅच्युअर होणार आहे स्टिग्माच्या अगोदर. इट इज कॉल्ड ॲज द प्रोट अँड्री. आणि ज्यावेळेस पोलन ग्रेड अँथर मॅच्युअर झालाय आधी, दे हॅव स्प्रेड पोलन ग्रेड इन अनदर प्लांट स्पीसीज ऑफ द फ्लावर विथ द हेल्प ऑफ डिफरंट एजन्सी. ट्रान्सफर करणारे, आणि जरी पोलन ग्रेन हा डिपॉझिट झाला सेम फ्लावरच्या स्टिग्मावर, त्यावेळेस स्टिग्मा मॅच्युअरच नसणार आहे. पहिले पोलन अँथर मॅच्युअर झालाय फर्स्ट टाइम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोट अँड्री. एक्झाम्पल आहे साल्विया फ्लावर, चायना रोज. चायना रोज तर तुम्हाला माहित आहे, जास्वंद मराठीमध्ये. जवार, रोज, सनफ्लावर. साल्विया फर्स्ट डायग्राम. This is the flower of the salvia. Insect pollination पाहिलं असेल, लिव्हर पाईप मेकॅनिझम्स, हनी बी थ्रू ट्रान्सपोर्ट होणार ते प्लांट आहे साल्विया. सेकंड जवार. बाकीचे माहित आहे, चायना रोज माहित आहे, रोज माहित आहे, सनफ्लावर माहित आहे. इट इज द प्रोट अँड्री. म्हणजे प्रोट अँड्री म्हणजे काय, अँथर मॅच्युअर फर्स्ट दॅन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. स्टिग्माच्या आधी अँथर मॅच्युअर होणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोट अँड्री. इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द डायकोगॅमी. देन सेकंड, प्रोटोगायनी. प्रोटोगायनी मीन्स फर्स्ट मॅच्युअर द स्टिग्मा. स्टिग्मा बघा, डेफिनेशन्स बघू. स्टिग्मा मॅच्युअर फर्स्ट, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, दॅन द अँथर ऑफ द सेम फ्लॉवर. अँथरच्या अगोदर स्टिग्मा मॅच्युअर होणार आहे. अँड हेअर स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन ब्रॉट फ्रॉम द अनदर फ्लॉवर्स. म्हणजे अनदर फ्लॉवरचा मॅच्युअर असणारा पोलन ग्रेन डिपॉझिट होणार आहे. फर्टिलायझेशन टेक प्लेस होणार आहे. पोलन ट्यूब फॉर्मेशन होणार आहे. फर्टिलायझेशन होणार आहे. अँड देन anther are mature and they are spread the pollen grain, and one of the pollen grain are deposited on stigma. They cannot be germinated because fertilization is take place. Fertilization झालेला असेल. It is the adaptations of the flower. म्हणजे दरवेळेस युनिसेक्शुअलच फ्लॉवर डेव्हलप करायची गरज नाहीये. बायसेक्शुअल फ्लॉवर जरी असेल, both gametes are mature at the different type. It is also called as the protogyny. Example, Annona. Annona squamosa. It means the clustered apple. Shitafal म्हणू आपण त्याला. Michelia champaka, sonchafa. Glorisa. This is the flower of the bush. This diagram will be presented. Glorisa flower. मराठीमध्ये ह्याला कळलावी म्हणतो आपण. ग्लोरिसा सुपरबा नावाचं प्लांट्स आहे. अँड लास्ट विल बी मिराबिल. मिराबिल जलपा. इनब्रीडिंग डिव्हाइस मध्ये डायग्राम दाखवती. गुलबक्षी 4 o'clock प्लांट्स आहे मिराबिल्स. दिस इज द एक्झाम्पल प्रोटोगायनी. म्हणजे ह्या फ्लावर्स मध्ये फर्स्ट स्टिग्मा मॅच्युअर अँड देन अँथर्स आर ऑल्सो मॅच्युअर. इट इज कॉल्ड ॲज द प्रोटोगायनी. इथं डायग्राम्स आहेत आणखी. It is the Michelia champaka, sonchafa's flowers. This is the first. This is the flower of the clustered apple, which means Annona squamosa. Sitafal. Okay. Then last, second last, heterostyly. The fourth, it is also called as the heterostyly. The present of 2 or more different type of the flowers with respect to the length of style and stamens is called as the heterostyly.
It means the physical barrier, or it means the length of the stamens and style. या दोन्हीची जी स्टाईल, फिलामेंट्स अँड स्टाईल, फिलामेंटची आणि स्टाईलची लेंथच वेगळी असेल. Like this diagram. In between flower, first diagram. In between gynoecium stamens, gynoecium हा स्टाईलच लॉंग असेल कार्पेलचा, आणि स्टामेनचा फिलामेंट जो आहे तो शॉर्ट असेल. ह्या प्रकारे म्हणजे एनी हाऊ कंडिशन्स, पोलन ग्रेन आर मॅच्युअर, दे आर स्प्रेड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एजन्सी. म्हणजे डायरेक्ट ह्यांची क्रॉसिंगच झाली नाही पाहिजे. ह्याच्यासाठी त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोस्टाईली, डिफरंट स्टाईल असेल. सपोज एक्झाम्पल इथे बघा, ह्या डायग्राम मध्ये सेकंड स्टाईल इज लॉंग, इथे आपलं काय म्हणता येईल, आपलं स्टामेन्सचं फिलामेंट शॉर्ट असेल. इथे स्टामेन्स अप्पर साईडला आहेत, स्टाईल शॉर्ट आहे. इथे मिडल साईडला आहेत, स्टाईल अप्पर साईडला आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शन असेल. इथे पण बघा, इथे स्टामेन्स लॉंग्स आहेत, फिलामेंट्स इथे मीडियम्स आहे, इथे मीडियम्स आहे. ह्या टाइप्स मध्ये हर्कोगामी म्हणू, हे नाहीये एक्झाम्पल. हे दोन एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट दिस एक्झाम्पल, लॉंग स्टाईल, शॉर्ट स्टाईल, अपोजिट डायरेक्शन्स असेल, म्हणजे प्रत्येक अपोजिट्स. The flowers are dimorphic, that is, flowers have two height of style and stamens. Long style flowers have long style and short stamen. And some plants have trimorphic heterostyly. काहींचं long style आहे, medium style आहे, short style असेल. त्याच्यानुसार stamens present असेल. लॉंग स्टाईल आहे, स्टामेन्स आर शॉर्ट. मीडियम स्टाईल असेल, स्टामेन्स आर शॉर्ट और लॉंग. शॉर्ट स्टाईल आहे, स्टामेन्स आर लॉंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हेटेरोस्टाईली. ओके. अँड लास्ट, हर्कोगॅमी. इट इज द लास्ट पार्ट ऑफ द इनब्रीडिंग डिव्हाइस. दिस fifth is also called as the hercogamy. Presence of natural and physical barrier between androecium and gynoecium, and to avoid the self pollination, it is also called as the hercogamy. म्हणजे आता फ्लावर मध्ये एक फिजिकल किंवा नॅचरल बॅरियर असेल टू अवॉइड फॉर द सेल्फ पॉलिनेशन. एक्झाम्पल आहे कॅलोट्रोपिसचं. म्हणजे कसं असेल, फिजिकल बॅरियर, एनी हाऊ कंडिशन दे कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड द पोलन ग्रेन anther to the stigma in self flower. In such a flower, anther and stigma mature at the same time but fails to the self pollination. म्हणजे आता हे दोन्ही एकाच टाइमला मॅच्युअर होणार आहेत, पण इट इज नॉट possible to transfer the pollen grain anther to the stigma of the same flower. Example आहे ग्लोरिसा. तेच मागचं जे प्लांट आहे ग्लोरिसा, लाईक दिस. आपण पाहिलं होतं कशामध्ये, प्रोटॅन्ड्री मध्ये. दिस इज द ग्लोरिसा. बघा ह्यांच्यामध्ये अरेंजमेंट कशी आहे. दिस साइड ऑफ द एंथर प्रेझेंट्स अँड लोअर साइड ऑफ द स्टिग्मा प्रेझेंट्स. कंप्लीट बॅरियर आहे, पेटल्स अप्पर साइडला आहेत. एंथर एक्स्ट्रोज डायरेक्टेड आउटवर्ड टुवर्ड द पेटल्स, एकदम बाहेर आहेत असे, आणि क्रॉस पॉलिनेशन्सला सोपं जाते. कॅलिडॅन्ड्रॉन्स नावाचा एक प्लांट्स आहे. याचा फोटोग्राफ गुगलवर पाहून घ्या. खूप इझी प्लांट आहे, काही नाही, पण आपल्याकडे नाही, प्रेझेंट नसते, नाही आहे. डेहिसेन्स ऑफ द एंथर टेक प्लेस आउटसाइड ऑफ द फ्लावर and pollen do not reach stigma of the same flower. The dehiscence of anther they get mature, they have suddenly break and pollen grains spread the outside of the flower.